तुम्हाला ही रस्ता अजूनपर्यंत सायकलवाल्यानं कुठल्याच दाखवलं नसेल जी मी दाखवतो या। ही रस्ता माझ्यापाठी मागताय ना, ही भारतातला एकमेव असा रस्ता, भारतातल्या समजा खतरनाक रस्त्यावरती आणि एकदम खतरनाक पॉइंट वरती महाराष्ट्रातला पहिला माणूस इथं मॅगी बनतो, लक्षात राहून द्या। मॉर्निंग मित्रांनो, मी एम एच व्हिडिओ रायडर, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन क्रेझी व्हिडिओमध्ये। सध्याला आता आपल्याला निघायचं किन्नर रस्त्याकडे, पाऊस सुरू झाला फिरवण्या का, आता रेनकोट घालूनच मला निघायला लागेल। तेव्हा त्या रस्त्याचं जायचं आहे, ही ढग बघा, ढग असं निघलं तेव्हा साईडला, तेव्हा तिकडला जी रस्ता दिसतो ना ती रस्ता मला लईच भारी वाटला। तसा रस्ता शिमटो इकडे पुढे आपल्याला, पाऊस जाम चालू झाला कडे। आता रात्री काय झोपलो होतो काय, तर आता हे झोपलो होतो काय, तर हे झोपलो होतो रात्री इथं मी, मोबाईल चार्जिंग लावला आहे किती आता मी, बापरे पाऊस चालू झाला गेला सकाळ सकाळ आता जाम त्यामध्येच, लई चालू झाला आहे पाऊस सकाळ सकाळ। असू द्या, मी तरी पण निघणार, मी नाही थांबणार, कारण की आता थांबायचं नाही। अरे मामा है, इन्होंने कल रात में यहाँ पे रोकने के लिए जाए। मामा ये कौन सा गाँव है अभी? ये है गांव नैनी, गाँव नैनी, शिमला जिले का अंतिम गांव है। अंतिम शिमला। और मैं भी महाराष्ट्र में, आप बहुत दिन थे ना अमरावती में 1 वर्ष का ट्रेनिंग किया। 1 वर्ष आपल्या अमरावती होते, विदर्भाकडल्या साईडला, हनुमान व्यायाम प्रसार मंडल में। राइट 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 राइट। मामा का ये बहुत बड़ी आलीशान होटल है मामा के, यहाँ पे देख लो। और अभी मामा चलाएंगे, कुछ दिक्कतों की वजह से मामा ने रोक दिया था, घर में कुछ काम होने की वजह से। आंटी बना रही है एकदम मस्त गर्मा गर्म चाय। और यहाँ पे देख लो, यहाँ पे ये हो रखी है स्लाइडिंग, यहाँ पे स्लाइडिंग हो रखी है, ये छोटी सी, ये देख लो पानी, देख रहे हो कितना खतरनाक सा आ रहा है, ये देख लो। बारिश बहुत स्टार्ट हो गई, बारिश स्टार्ट हो गई, अभी कुछ नहीं कर सकते, रुकना पड़ेगा अभी। ओहो आंटी कैसे हो? एकदम बढ़िया। तर ओके, आता मी इतना निकलेलो, मामा चलो निकलता हूँ, बाय बाय, फिर मिलेंगे। तर चला आता इथनं निघलोय मी, मस्त माझी मामा सांग बोलणे लागले, चढ लागलेला आहे मामा कोणतं। मी 2 मॅगीचे फोटो घेतले ते, आता पुढे जाऊन आता मस्त मॅगी बनवतो, आपली मॅगी खातो मी, भुकायला लागले ते मला। काल रात्री मला राजमा चावल दिलं तर खायला, जी मला अजिबात आवडत नाही, पण नाही तर मी हावरेवानी खाल्ला, हावरेवानी। समजा डोक्यावरच आहे, समजा कधी खाली पडेल का काय सांगता येत नाही, नाही सासही पडत नाही खाली। वाव वाव वाव, नुसतं एकच तोंडाचा शब्द वा निघतोय माझ्या बा। थोड्या आहेत मला तेव्हा तिकडे जायला, किन्नरची रस्ता बाउंड्री दिसते तेव्हा तिकडे, किन्नर बाउंड्री। 2020 मध्ये स्वप्न बघितलेलं उघड्या डोळ्यानं, झोपेत नव्हतं बघितलेलं, उघड्या डोळ्यानं बघितलं होतं स्वप्न मी, आणि ती स्वप्न मी खरोखरच पूर्ण करतोय आज, मला असं वाटायला लागलं या। आणि माझ्यापासून फक्त आणि फक्त वर्ल्डचा समजात खतरनाक रोड फक्त आणि फक्त माझ्यापासून 4 किलोमीटर फक्त लांब या, आणि मी आज तिथं जाऊन मॅगी बनवून खाणार या। आणि हे माझं 2020 मध्ये मी बघितलं स्वप्न होतं, आणि मला असं वाटलं होतं की मी गाडीवर जाऊन स्वप्न पूर्ण करावं, पण ना देवाला ते मंजूर नव्हतं, देवाने मला सायकलीवरच लावलं या। आणि फक्त 1 किलोमीटरवर, फक्त आणि फक्त 1 किलोमीटरवर बाउंड्री आहे, जी शिमला जिल्ह्यातलं ही लास्टचं गाव आहे, आणि तिथनं पुढे किन्नर ही चालू होतं। Yes, finally. Yes! स्वागत आहे तुम्हा सर्वांचं भावांनो, किन्नौर जिल्ह्यामध्ये माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, खूप मोठी जास्त कमान आहे, आणि हे किन्नौर
जिल्हा इथनं पुढं स्टार्ट होतोय भावांनो. स्वप्नामध्ये मला बघितलं होतं स्वप्न, ते बी उघड्या डोळ्यानं. उघड्या डोळ्यानं स्वप्न बघितलेले पूर्ण होतात, झोपेत बघितलं स्वप्न पूर्ण होत नाही. ते ही देणार ठेवायची कधी पण. ही बघावा तो का ते कोण आलोय खालनं. तो का हे वा देवभूमी किन्नौर जिल्हा प्रशासन आपका स्वागत करत आहे. चला चला किन्नौर जिल्ह्यामध्ये 1 2 3 4 5 6 पावलं टाकली आणि किन्नौर जिल्ह्यामध्ये मी पोच झालो. खरंच लय जास्त भारी वाटतंय. ओके, तर तुमचा भाव फायनली किन्नौरमध्ये आलेला आहे, जी की वर्ल्डचा समजात खतरनाक रस्ता आहे. अजून तर सुरुवात पण नाही झालेली. बघा रस्त्याला तुम्हाला रस्ता दाखवतो कसा पुढे चालू नुसता. रस्ता चालू व्हायला लागलाय रे. आपल्या विषयी स्वर्ग आहे पण आपल्या माणसाला माहितीच नाही स्वर्ग कुठं आहे ते. अहो मी म्हणतो स्वर्ग आहे फक्त तुम्हाला यायला लागेल स्वर्गाजवळ. माणसं काय म्हणते मला जित्यापर्यंत स्वर्ग बघायचं, तर या ना, हाय जित्यापर्यंत स्वर्ग तुम्हाला या ना बघायला. बघू शकता तुमच्या समोर आहे एक्झाम्पल समजा गोष्टी. हां ही बघा हो का, ही स्वर्ग आहे ना तर काय सांगून द्या बरं मला. अहो या बाबा बघावा, हे आपल्यासाठी आहे समजा. नुसतंच म्हातार पण गेलं काम करण्यात आणि जेवण पण गेलं, पैसा कमवण्यात गेला मरून, झाला देवाला प्यारा. अहो या ना बघा ना, आहे ना आपल्यासाठी समजा गोष्टी नाही. आओ यार भाई थोड़ा झेलो यार, कैसे आदमी हो यार आप. वॉटरफॉल किती मोठा आहे बघितला हवा, कसला मोठा वॉटरफॉल आहे. दोन आहेत, इकडले एक साईड नाही, इकडले एक साईड नाही काय. आणि इकडल्या साईडला पुढं स्वर्ग आहे, इकडल्या साईडला जनक नगरी आहे जी सर्वात जास्त सुंदर आहे. मध्ये एक मंदिर दिसते मला, ती मंदिर लय भारी, काय माहिती कशाचं आहे, लय भारी मंदिर आहे, मधोमधच आहे बरोबर तिथं. अच्छा किन्नौर, किन्नौर एंट्री है यहाँ पे. अच्छा किन्नौर एंट्री है. अच्छा आप कहाँ जा रहे हैं? अभी तो मैं लद्दाख जा रहा हूँ. अच्छा हाँ ये जी. बाइक साइकिल ही. हाँ मैं वैसे 2 साल हो गए मेरे को, 3 कंट्री ट्रैवल किया हूँ मैं अभी तक और चल रहा हूँ बस. तो भाई अभी यहाँ पे अपने को 50 रुपये नहीं 50 रुपए नहीं, मजाक कर रहे हैं आप. अच्छा मजाक कर रहा था. अच्छा वो मैं यात्री हूँ, मैं देश विदेश ट्रैवलिंग करता हूँ मैं. नहीं आपसे नहीं. अच्छा मजाक किया था इन्होंने, कोई बात नहीं. वैसे मैंने देखी थी, आपने आँख मारा था इनको, मैंने देखा था. मैं फिर भी बोला चलो यार बोलते हैं. एकदम मस्त है भाई यहाँ पे. वो खतरनाक रोड कहाँ पे है यहाँ पे? यहाँ आगे थोड़ा सा आगे 2 किलोमीटर. 2 किलोमीटर के बाद वो सुरंग बनी है उस रोड के. वर्ल्ड का सबसे खतरनाक रोड पे आज हम चलने वाले हैं, जो कि कभी 2019 में देखा था सपना, आज वो पूरा करेंगे. चलो. तर ही जी आहे ना, ही किन्नौरचा पोस्ट आहे, किन्नौरचा पोस्ट आहे. इथं समजा वाहना चेकआउट होते त्याला, मग इथनं नंतर पुढे जाते त्या 2 किलोमीटर नंतर ना आपल्याला जल्लत यायला नाही. खूप जास्त खुश आहे, भूक लागली, भूक लाग मरून गेली माझी ह्या गोष्टीने. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं भारतातल्या समध्यात डेंजरस रोडवरती, जो की किन्नौर व्हॅलीमध्ये येणारा रोड आहे भावांनो, आणि जी सरळ तिब्बत कल्ल्या साईडला जाणार आहे. आत्ताचं नाव आहे फक्त आणि फक्त किन्नौर व्हॅली रोड. तर माझ्या पाठीमागे जातून बघितलं ना इकडे बघा, ही रोड आहे ते, जे किन्नौर व्हॅलीवर जाणारा भारतातला समजा डेंजरस रस्ता आहे. ह्या रस्त्यापासून पुढे गेल्यावर इथनं खाली जर पडलं तर डायरेक्ट माणूस खाली तरी जाऊ शकतो. तर हे बघा असं काहीतरी आहे बघा, हे बघा हिकडल्या साईडनं काय रस्ता पण शिकत नाही, त्यामुळे आतनं जायला लागतंय बघा. ही बघा आतनं कोरलेलं या, हिकडल्या साईडनं बंद कुठे, वरनं पेतं कुठे, पडलेलं बंद कुठे, फक्त ह्याच्या खालनं देते आपल्याला. तर त्यामुळे ह्याला म्हणलं ते भारतातला समजात खतरनाक रोड. चला जावा त्यात.
तर आपल्या महाराष्ट्रातली पहिली अशी सायकल असेल जी भावांनो निघालेली आहे किन्नर व्हॅलीच्या रस्त्याला. इथनं जर बघितलं खाली समजी दरी आहे आणि रस्ता असा काहीतरी बनलेला आहे ना, ह्या रस्त्यामध्ये लई वेगळं आहे काहीतरी. इथं आले एक एनर्जी येते. आणि तुमचा गणेश भाऊ एक इथं पराक्रम करून दाखवला नाही, इथं मॅगी करून खाणार एक लई मोठी. डोक्यावर दगड आहे, डोक्यावरच इतका मोठा दगड आहे पण डोक्यावरच बघितला. ही रस्त्यात यायचं माझं लहानपणापासून स्वप्न होतं काही. हे बघा कसं आहे. भारतातल्या समध्या खतरनाक रस्त्यावरती आणि एकदम खतरनाक पॉईंटवरती महाराष्ट्रातला पहिला माणूस इथं मॅगी बनतो, लक्षात राहून द्या. आणि इथं कॉपी नाही, इथं कॉपी जमत नाही. इथं आपण रिअलच करून दाखवलं नाही ना, आपल्याकडे कोणाला कधी जमणार पण नाही. आपण गोष्टी करतो ती कधी कोणाला जमणार नाही. त्या मराठी माणूस आहे तो फाई जोक नाही, इथं नाद नाही करायचा. भारतातील समजात खतरनाक रस्त्यावरती बनवलेली आहे मराठी माणसाने मॅगी. आणि ही एकदम खतरनाक नजारा आणि आयुष्यातला माझ्या खतरनाक सीन ही जी मी स्वप्नात बघितलं होता मी आज ती पूर्ण करतो. या ही बघा, आ जाओ भाई मैगी ट्राई करो सब लोग. भारत के सबसे खतरनाक रोड पे भाई अब हम है और यहाँ पे मस्त में मैगी बनाए खा रहे. और ये पराक्रम किया है मैंने जो कि MH45 राइडर, महाराष्ट्र का फेमस साइकिल राइडर जिसने 3 कंट्री साइकिल से ट्रैवल की है. ही बघा या मॅगी खायला 1 तास झालं बसलो की ते एक तासच्या वरच होऊन गेलं. मी इथं बसलो का अजून ह्या इथं ह्याला डोळे भरून बघून घेतोय मी, डोळे भरून. ही बघा असा रस्ता या काय आता. आणि ह्याच्यापेक्षा खतरनाक रस्ता आपला अजून पुढे लागणार, इथनं पुढे गेलं नाही. ह्याच्यापेक्षा अजून जास्त खतरनाक रोड आहे. तर आता मॅगी बिगी मी खाल्लेली एकदम मस्त मध्ये, लई जास्त भारी वाटलं. ही एक्सपिरियन्स पूर्ण लई वेगळा होता. आता इथं मला ना 1 रुपयाचा कॉइन ठेवायचा या इथं मी पूर्ण 1 रुपयाचा कॉइन ठेवून नाही. जी इथं येईल त्यांना मला इंस्टाग्राम आयडीला ती व्हिडिओ टॅग करायचा. ही माझी तुम्हाला इथं ती साईटला जी आयडी दिसते, साईटला या आयडी MH45 रायडर म्हणून, ह्या आयडी मला टॅग करा. जी पण इथं येईल त्यानं बिनधास्तपणे आता इथे 1 रुपया ठेवून नाही झाला मी. ही जी तुम्हाला गुप्पा दिसतं ना, ह्या गुप्पाच्या बरोबर थोडं समोर आलं नाही तुम्हाला ह्या इथं असा एक पोल दिसेल खांब. इथं पोल आहे, ह्या पोलवर इथं वर चढण्याचं. आणि हे जी 1 रुपयाचा कॉइन आहे ह्या कॉइनवर ह्या नीट बघून घ्या का. 1 रुपयाचा कॉइन आहे, ह्याच्यावर नंबर आहे 2016 ह्याच्यावर नंबर आहे. आणि ही हो का आता ह्या इथं पुरून ठेवतो हो का. ही हराळी आहे बघा, ह्या दगडा इथं हराळी आहे. आणि हराळीवर हो का ह्या इथं मी ही 1 रुपया ठेवला हो का असा 2016 लक्षात राहून द्या. हो का 2016 ही हो का इथं मी पुरून ठेवला हो का असा. हो का ह्याला मी पुरून ठेवला हो का ह्या इथं असा. ही दगड या आणि हो का हिथनं एक आहे तुझ्या अंतरी हो का, हिथनं एक आहे तुझ्या अंतरावर इथं 1 रुपया ठेवला आहे. जर कोण स्पितीवालीकडे येतं ना तर बिनधास्त ती ही रुपया घ्या आणि माझ्या इंस्टाग्राम आयडीला मला ही व्हिडिओ टॅग करा. सर्वजणांना सांगतो मी महाराष्ट्रात नगण्यातून व्हिडिओ समधीकडे शेअर करून टाका लवकरात लवकर. फाइनली यहाँ पे मैंने 1 रुपये का सिक्का था, मैंने यहाँ पे काट दिया. इसका नंबर है 2016. यहाँ पे सिक्का मैंने काट दिया है और ये है भारत का सबसे खतरनाक हाईवे. और यहाँ पे मैंने रख दिया है, ठीक है. और अब मैं निकल रहा हूँ यहाँ से. अगर कोई आ रहा है यहाँ पे तो मुझको वीडियो टैग करना. इंस्टाग्राम आईडी भी मैंने आईडी बता दी है. त्या खाल्ल्या रस्त्याला जायचं तिथं स्लाइडिंग झालेली दिसते का, त्या रस्त्याला आपने को जाना है अभी. ओ शिट, ओ भाई रोड क्या है वहाँ पे देख रहे हो. ओ हो भाई साहब. खालच्या बारक्या वाटा बघितल्या का, ती अशाच बारक्या वाटा आहेत ना, अशाच पुढून निघून ह्या वरच्या रस्त्याला लागते त्या. तेव्हा तिकडल्या साईडला तर अशा करत फक्त वरच्या ते डोंगराची वरची चिवटी किती मोठी बघितली ती, किती उंच डोंगर ढगात डोंगर येतो का तिकडला. तर नंतर तो का ती झालं ढगांनाच लावून मजा येत असलं का ना. तो का ती कशी झुंज घेते ती बघा, डोंगरासंग झुंज घेते ती किती भारी. समजाच रस्ता धुवून गेला बघितला का, तिथं स्लायडिंग झाली त्या दिवशी. तेव्हा इथं झाली ढगफुटी. ह्या ढगफुटीमुळे तर इकडं समजा पाऊस इतका तिकडे खाली रामपूरला पाणी इतकं जास्त आलतं नाही तेव्हा हेच नालतं. ही जर झाली ढगफुटी आणि दरड कोसळवरनं बेकार एकदम. तेव्हा समजा डोंगर रस्ता आहे वरनं बघा तेव्हा तेव्हा कसा आहे समजा खाली गेला रस्ता. बापरे सायकलचा ब्रेक फिरवून झालं माझ्या. बापरे काय रोड झालाय रे बाबा. की कवा खाली जायला का काय सांगते येत नाही. बरी जण मला म्हणते जाऊ नको बरं का पुढं भाई, आप आगे मत जाओ भाई, बहुत ज़्यादा खतरा है. मैं फिर भी चल पड़ा. हाँ पुढं आर्मी का मोठा आहे.
एक वेगळीच फिलिंग आहे होती त्याची. वेगळी म्हणजे लय वेगळी. नेक्स्ट लेवल. कसली मोठी दगड आहेत राव. या दगडाला कुशाल कोरून ह्या आतनं वाट बनवली म्हणजे जोक नाही राव. तर आता माझ्या पाठीमागे जे हे तुम्ही रस्ता बघताय का नाही, हे नॉर्मल रस्ता अजिबात समजू नका. तुम्हाला ही रस्ता अजूनपर्यंत सायकलवाल्यानं कुठल्याच दाखवलं नसेल जी मी दाखवतो या. ही रस्ता माझ्या पाठी मागताय ना, ही भारतातला एकमेव असा रस्ता आहे ती दगडाची आत नाही. आणि ह्या रस्त्यातनं तुम्ही जाताना तुमच्या डोक्यावर समजी दगड असते ती आणि खाल्लं पण दगड असते या. तर हे काही ती रस्ता जी किन्नरवालीतनं जाणारा रस्ता आहे आणि एकमेव असा रस्ता आहे ती पूर्ण डोंगराच्या आतमध्ये बनलेला रस्ता आहे. जर बरोबर वाटत असतं तर आपल्या भावाला सबस्क्राईब करून जावा. बीएमबीच्या देटापासून सांगणारा माणूस आहे. नादच नाही करता इथं. हिथनं गेला की गेलास ते तिथनं गेला की इकडं दगडावर टेकत नाही, डायरेक्ट दरीत टिकतो खाली. डायरेक्ट दरीत. हां आज पर ते टिपर जे आहेत ना गाड्या मोठ्या ते डोंगराच्या एकदम साईडनं जाते, एकदम साईडनं. बघितलं राव काय राव, हाय तरी काही स्वर्ग म्हणा त्याला, स्वर्ग. खोटी बोलत नाही मी. ह्याचे अजून 10 मिनिटं थांबलो ना तर मी येडा होऊन जाईल हे नजरेला बघून. मला येड लागून जाईल. खरं खोटी बोलत नाही. खतरनाक रस्त्यामध्ये ही जी रस्ता आहे ना भावनो, ही सरळ रोड पत्करल्या साईडला जाणार रस्ता आहे. आणि मी तुम्हाला इथं घेऊन आलेलो महाराष्ट्रातला पहिला सायकलिस्ट आहे भावनो, जे की ह्या इथं आलेलो मी. सांगायचं एकच आहे भावनो, चांगल्या गोष्टीला फॉलो करण्यापेक्षा ह्या गोष्टीला सबस्क्राईब करून जावा. जिंदगी बदलून टाकेल तुमची काही दिवसानं. तर भावनो 2019 मध्ये बघितलेलं स्वप्न होतं ते मी आज पूर्ण केलंय. माझं म्हणणं होतं भावनो मी बी माझी गाडी मोटरसायकल घ्यावं आणि इकडे यावं, पण इतकी पैसे नसल्यामुळे इतकी अवकात नसल्यामुळं मी सायकल घेऊन भावनो ह्या रस्त्यावर आलेलो आहे. त्यामुळं म्हणते ती जिद्दी आणि चिकाटी जर का तुमच्यामध्ये असेल ना तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. वर्ल्डचा संध्यात खतरनाक रोड. डोक्यावर डोंगर आहे, डोक्यावर. समजा भिजलो काही केलं साईड नाही. माझा पूर्ण बोट भिजला हो का. माझा मोबाईल इथं दोन्ही येतं. काही मोबाईल हो काही मोबाईल भिजला हो का. ओ शेट मोबाईल समजा पाणी जाऊन द्या. असू द्या रे, त्या बिचाराला कळलं नसेल. आधी त्यांनी मला आधी हात केला होता, पण त्यांच्या मनाने पण नव्हतं पाणी ओढलं म्हणून. असं द्या, एकामेकांना जर आपण एकामेकाला समजून घेतलं तर मग कोण समजून घेणार. त्यामुळे जर कुणाची चुकी झाली तर मोठ्या मनानं माफ करा असतं. आई म्हणते गणू, जर कोणी बारक्या मनानं चुकी केली ना तर त्याला मोठ्या मनानं माफ करणं त्यापेक्षा मोठं असतं. ही खरी गोष्ट आहे. ही समजा भिजलो इतक्या साईडने हो का मी. जाऊन द्या, असू द्या, समजून घ्यायचं असतं. एन्जॉय करा समजा आपली लाईफ. स्वागत आहे फिरावून तुम्हा सर्वांचं. ह्या भारतातला एकमेव असा ब्रिज आहे. ही ब्रिज फक्त अँगलनं बनलेला आहे, पूर्ण अँगलनं. ह्याच्यामध्ये काही सपोर्ट नाही. फक्त हिकडल्या साईडनं असाच तिकडल्या नेहमी डोंगरात, हिकडल्या खाली एकदम डोंगरात आणि असा बनलेला ही ब्रिज आहे काहीतरी. आणि ही लई जुना ब्रिज आहे आणि ह्याच्यावरनं गाड्या जाते ते येते समजा. मग नीट बघून घ्या का तुम्ही. हे काळ्या डोंगरावची ही हराळी करा, ही किती शिवपून दिसते पहिल्या. आणि ही डग म्हणजे ही एक वेगळी दुनिया आहे. ओ भाऊ राव, तिकडे तर मी बघितलंच नाही. ही बघितलं हो का रस्ता हो का, पूर्ण हो का डासून आला हो का. पूर्ण खाली डासून आला या. त्यामुळे हे रस्ता गेल्या 2-3 दिवसापूर्वी बंद होता. आता शिक चालू झाला या. तरी पण हो काल रात्री अजून थोडं डासळलं आहे, थोडं साईडला सरलं या. पण हे बघून हो का, ही डॅम. बापरे किती पाणी अडवून धरलं आहे भावांना. हे डॅम मला वाटतं हे नाही राहायचं, कारण की ज्याप्रमाणे ह्या डॅमचं हालत आहे का नाही आहे तर त्याप्रमाणे जर बघितलं ना एवढा समजा पाठीमागे थांबवून ठेवलं आहे पाणी. आणि एवढा हे समजा पाणी तुंबलं. इथं बांधारा लय मोठा आहे आणि इथनं लवकर निघलं. जेवढं लवकर निघलं तेवढं लवकर चांगलं आहे माझ्यासाठी, नाहीतर लय बेकार आडा होईल. त्यामुळं मी इथं निघतो लवकर. बहुत भूक लगी दे यार, थोड़ा दे यार. अकेले खा रहा है यार भाई को छोड़ के, ये गलत बात है यार. थोड़ा दे. नहीं थोड़ा दे, थोड़ा. मैं ज़्यादा नहीं मांग रहा, थोड़ा दे. बहुत भूख लगी यार. ये तो खाया लागलं हे. हाँ इंस्टाग्राम MH45 राइडर. ये कौन सा गाँव है?
वांतू. यहाँ पे वांतू गावाचं नाव तरी इथे एक लिहिते का नाही. थांबलो इथं सायकल इकडे आहे. मस्त वाला बारिश अभी स्टार्ट हो गया है और मैं यहाँ पे मस्त वाला नाश्ता करने के लिए रुका हूँ. थोड़ा मोमोज खा के फिर आगे निकलता हूँ. ओ राइट राइट. ओ बस देख लो भाई, बस देख लो भाई कहाँ से जा रही है भाई साहब. क्या भाई कहाँ से रोड बना दिए. भगवान ने लोगों को इतना दिमाग दे रखा है, इतना दिमाग दे रखा है ना कि लोग भगवान से भी आगे निकलने लगे. सही में झूठ नहीं बोलूँगा मैं. मस्त गाय चल रही है यहाँ पे और मैं अभी इस रोड से जाने वाला हूँ. बिकॉज ये भाई लोग बोल रहे हैं कि आगे में सड़क बंद थी. अभी हम आ रहे थे उस टाइम पे 1 घंटे के लिए बाइक लोगों को खोल दिया था. बाइक अभी चालू है ना रोड. अभी रोड चालू होगा. लेकिन मुझे आपको कुछ इंटरेस्टिंग चीज़ दिखाने, चलो अभी दिखाता हूँ. मैं जब फर्स्ट क्लास में था ना तो घर पे लगाने के लिए लाते थे. ठीक है, इसको निकालते थे और इसके अंदर का वो हम बल्ब लगाते थे. छोटी सेल्स थी उससे, बहुत अच्छा लगता था. हम लगाने के लगाते थे इसको. पुरानी आदत ताज़ा हो गई. और यहाँ पे मस्त अपने मोमोज उबल रहे हैं. हमारा दोस्त बन गया नया डॉगी. इसको मैंने बिस्किट का फोड़ा दे दिया. और ये भैया है जो भी आए हुए हैं और ये अभी मेरी बहुत मदद कर रहे हैं. अपना ये चलो निकाल दे इसको. ये टेबल निकाल रहे हैं साइड में ताकि भाई बोल रहे यहाँ पे टेंट लगा दो आप अंदर में बारिश में भीग जाओगे. मैं बोला चलो भाई कोई ठीक नहीं. तो भाई इतने लोग भी है यार, अच्छे यार. सही में सुना तो था भाई मैंने लोग अच्छे होते हैं पहाड़ों में. सही में इतना अच्छे. पहली बार किसी होटल वाले ने मेरे लिए अपना टेबल आज थोड़ा साइड में कर दिया तो ये मेरे लिए बहुत अच्छी बात है. तो ये कोने में यहाँ पे मस्त में अपना टेंट लग जाएगा. शाम के पास भाई के पास खाना भी खाना. भाई आपका नाम क्या है. मेरा नाम अशोक नेगी है भैया. अपना ये होटल का एक बार एड्रेस दे दो हमें. मेरा मेहता ढाबा है वांगतू के मतलब एरिया में पहला ढाबा है. अगर अच्छा. शिमला साइड से आओगे. अच्छा. अगर हमारे किन्नौर की तरफ से आएंगे तो आखिरी ढाबा है. चलो ठीक आहे. मी आपको एक बार लोकेशन दिखाता हूँ. पण येत असेल ना तर तुमचा गणेश भाऊ हो का इथं पण थांबला होता बरं का. हे हॉटेल आहे इथं. नंबर आहे. जर कोण किन्नौरला येतं ना तर ह्या नंबरवर फोन करा. आणि इथं मस्तमध्ये या भावापाशी मस्तमध्ये चहा पाणी एकदम मस्तमध्ये करून जावा. मस्तमध्ये फ्रेश रेडी झालेलो आहे. आणि आता इकडल्या साईडला मॅडम बनवतात चहा एकदम मस्तमध्ये. आणि सांगतो तुम्हाला डॉगिश भाई क्या हाल. एकदम बढिया. माझा दोस्त आहे नवीन. आणि थांबलो एकदम अशा लोकेशनलाच लागा. आता 5-5:30च्या दरम्यान टायमिंग झाला आहे. आता मी थांबलो या मस्तमध्ये लोकेशन आहे. भाऊनं मला थांबायला जागा दिली. एकदम भारी वाटलं. आला ह्या रास्त्याला तर भाऊला फ़ोन करा. नंबर है भाव इधर मस्त मदी. तो भाई रात के 10:08 हो चुके हैं और यहाँ पे मैंने अपना टेंट लगाया. यहाँ पे मेरा टॉवल सूख रहा है और टेंट लगा दिया इसके अंदर में. और भाई आए. भाई देख लो खिचड़ी बनाई है भाई ने मेरे लिए. और धन्यवाद है कि इनके भाई ने सब कुछ बनाई है. इनके भाई है. एक और आपको दिखाता हूँ जो है भाई यहाँ पे ये सब काम का क्रेडिट जाता है भाई. तर भावांनो एकदम मस्तमध्ये जेवण केलं. एकदम मस्तमध्ये खाल्लेलं आहे. खूप जास्त भूक लागलेली आहे. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग होता आणि खूप जास्त खतरनाक. मला वाटतंय माझ्या जीवनातलं स्वप्न होतं. मी आज स्वप्न पूर्ण केलं किन्नौरच्या रस्त्यावरती येऊन. ढेकरावर ढेकरा यायला लागले. त्या ढेकरा डकरा रे बहुत ज़्यादा. गाइस कैसा लगता है वीडियो. अगर वीडियो अच्छा लगता है तो वीडियो करो लाइक और चैनल को करो एकदम सब्सक्राइब. मिलते हैं अगले वीडियो में. तब तक के लिए बाय बाय टाटा. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव जय महाराष्ट्र.